महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. तर बघा, सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. ती म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत. आता ही काय खुशखबर आहे, ही सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महायुती सरकारने राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठी खुशखबर देण्यात आली. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी लागणारा 263.45 कोटी रुपयांचा निधी हा महिला व बालविकास कल्याण विभागाच्या खात्यात वर्ग करण्यात आला. तर बघा, या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता हा लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा जमा होणार आहे आणि त्यासाठी जो काय लागणारा निधी आहे तो देखील महिला व बालविकास कल्याण विभागाच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आता नक्की नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या लाडकी बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 263.45 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आला. त्यामुळे येत्या काही 2 ते 3 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे. शासनाकडून तशी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा देण्यात आलेली नाही. तर बघा, हा 263.45 कोटींचा निधी हा लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबरचा हप्ता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि हा हप्ता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो. तरी अद्याप कोणती घोषणा झाली नाही, पण पुढील 2 ते 3 दिवसामध्ये हा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे. तर बघा, हा जी-आर पण आलेला आहे. 8 डिसेंबर 2025चा आज जी-आर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता 2025-26 या आर्थिक वर्षात हा जी-आर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर बघा, के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख मंत्री अदिती तटकरे यांच्या आवाहनानुसार 31 डिसेंबर पूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही के-वाय-सी पूर्ण करायची आहे. आता अजूनही काय लाडक्या बहिणीने ही के-वाय-सी केलेली नाही, त्यांनी 31 डिसेंबरच्या आत के-वाय-सी पूर्ण करायची आहे. जर तुम्ही के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला हप्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत नाही. जर के-वाय-सी पूर्ण केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ते देखील मिळणार नाहीत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे योजनेचा लाभ राहण्यासाठी तुम्ही के-वाय-सी करून घ्यावी.